Very good morning to all students. We are going to start our chapter number 9. हा चॅप्टर राहिला होता आपला. आपण अगोदर 10वा चॅप्टर घेतलेला आहे सेल अँड सेल ऑर्गॅनिलचा. आता हा एक चॅप्टर मागे राहिलेला आहे तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटचा. ओके, तर आज आपल्याला त्याला स्टार्ट करायचं आहे. तर बेसिकली जसं आपण एन्व्हायरमेंटल पोल्युशन मॅनेज केलं होतं किंवा आपण एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट करतो, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, तसाच हा काही प्रकार आहे डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे डिझास्टर म्हणजे कुठलीही नॅचरली येणारी, नॅचरली ऑकरिंग डिझास्टर्स. ओके, आता कुठलीही गोष्ट जी नॅचरली घडत असेल किंवा एखादं डिझास्टर आहे, आपण त्याला म्हणू डिझास्टरला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो आपत्ती. ओके, तर आपत्ती जी आहे ती कुठलीही असेल, नैसर्गिक जी आपत्ती असते ती कुठला तरी रिझन असतो. असं कुठली आपत्ती येणं म्हणजे एक प्रकारचं, आणि त्याला टाळू शकत नाही आपण. जर सपोज करा आपल्याला सायक्लोन येणार आहे, ओके, हे एक डिझास्टर आहे, सायक्लोन चक्रीवादळ येत असेल, तर याला आपण असं थांबवू शकत नाही की तुम्ही थांबा 5-10 मिनिटासाठी, असं नाही करू शकत, कारण हे नॅचरल डिझास्टर आहे. हे आले की सगळं काही आपलं त्यांच्या मार्गामध्ये जो कोणी येईल त्यांना घेऊनच जाणार आहे. ओके, तर तसंच काहीतरी असतं. डिझास्टर्स बी अशाच प्रकारचे वेगवेगळे आहेत आपल्याकडं. डिझास्टर्सच्या टाइप्स कोणत्या कोणत्या असतात, काही बेसिक टाइप बघू आपण. त्याच्यामध्ये व्होल्कॅनिक इरप्शन असतं, व्होल्कॅनिक इरप्शन्स, टाइप्स ऑफ डिझास्टर, टाइप्स ऑफ डिझास्टर्स. फर्स्ट टाइप व्होल्कॅनिक इरप्शन आहे. सेकंड टाइप अर्थक्वेक आहे. ओके, ज्वालामुखीचा स्फोट म्हणजे आपण त्याला व्होल्कॅनिक इरप्शन म्हणतो, आणि अर्थक्वेक म्हणजे भूकंप आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काय आहे, जसं मी आता तुम्हाला सांगितलं सायक्लोन्स, सायक्लोन्स असतात, चक्रीवादळ. याच्यानंतर फोर्थ जो असेल नॅचरली डिझास्टर म्हणल्यानंतर फ्लड वगैरे असेल, तर नदीवरती एखादा पूर आला असेल किंवा जास्त पाऊस पडल्यामुळे पण असं होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त आणखी काय डिझास्टर असू शकतात आपल्याकडे, लँडस्लाइड जर झाली, हे पण एक प्रकारचं डिझास्टरच असतं. लँडस्लाइड म्हणजे दरड कोसळणे. ओके, काही हिमाचल प्रदेश असतील किंवा उंच उंच माउंटेन्सच्या आसपास राहणारे, किंवा आपण म्हणू हिमाचल प्रदेश सारख्या राज्यामध्ये जी लोक राहतात त्यांची घरं बघा, अशी खूप मोठमोठे माउंटेन्स असतात, अशी पर्वत असतात, पर्वतरांगा, आणि त्याच्या बाजूला त्यांची घरं असतात. तर इथून रस्ता पण असतो याच माउंटेनच्या खालून. मग काय होत असतं अशा कंडिशन मध्ये, जर समजा खूप पाऊस पडत असेल, पाऊस पडल्यामुळे काय होतं की हे जे लँड आहे, आता ह्या माउंटेनचे जे काही दगड असतील, माती असेल, ती सगळी घसरून या घरांवरती किंवा रोडवरती पडू शकते. तर दॅट इज कॉल्ड लँडस्लाइड. ओके, आता लँडस्लाइड झालं, फ्लड झालं, सायक्लोन्स झाल्या, अर्थक्वेक झालं, व्होल्कॅनिक इरप्शन्स झाल्या. ह्या काय आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या आपण नॅचरल डिझास्टर म्हणू, राईट. आता नॅचरल डिझास्टर आहेत म्हणजे असं, म्हणजे हे जे अर्थक्वेक आहे, पहिला आपण डिस्कस करूया अबाउट आपल्याकडे अर्थक्वेक होतो म्हणजे भूकंप होतो. तर फर्स्ट डिझास्टर आपण डिस्कस करू, अर्थक्वेक. अर्थक्वेक काय आहे, द मुवमेंट ऑफ अर्थ प्लेट्स, वी कॅन से मुवमेंट ऑफ अर्थ प्लेट्स ड्यू टू द accumulation of heat within a earth crust. अर्थ क्रस्ट जे असतं, आता अर्थ क्रस्ट म्हणजे काय ऍक्च्युली, अर्थ क्रस्ट काय असतो, जमिनीमध्ये एकदम सेंटर ऑफ अर्थ, ओके, सेंटर ऑफ
अर्थ. सेंटर ऑफ अर्थ कुठं असतो? हे अर्थ जो आहे आपला त्याच्या आतला एकदम मधला साईड जमिनीच्या खाली खूप खोलवर असेल, दॅट इज कॉल्ड अर्थ क्रस्ट. अर्थ क्रस्ट मध्ये काय असतात? खूप सारे हेवी मेटल्स आहेत, आपल्याला तर माहिती आहे. तिथं काही हेवी मेटल्स लाईक सिलिकॉन आहे. ओके, सिलिकॉन सारखे हेवी मेटल्स भरलेले आहेत त्याच्यामध्ये. आपल्याकडे एलिमेंट्स किती टाइप्सचे आहेत? आपल्याकडे पिरियोडिक टेबल असतो. एखादा केमिस्ट्रीचा जर पिरियोडिक टेबल जर बघितला, पिरियोडिक टेबल केमिस्ट्रीच्या चॅप्टर मध्ये कुठेतरी तुम्हाला मिळणारच आहे पिरियोडिक टेबल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एलिमेंट्स दिसतात. काय दिसतात? एलिमेंट्स काय असतात? एलिमेंट्स तीन प्रकारचे असतात. एक तर एलिमेंट्स असतात लाइटर एलिमेंट्स असतात. दुसरे असतात मीडियम टाइपचे एलिमेंट्स, आणि थर्ड टाइप असतात हेवी एलिमेंट्स. तर आता हे लाइटर एलिमेंट्स काय असतात, मीडियम टाइपचे काय आणि हेवी टाइपचे काय असतात हे आपण पाहू. अर्थ जे बनली आपली, जेव्हा अर्थचं फॉर्मेशन झालं तेव्हा काय झालं, जितक्या हेवी मेटल्स आहेत, हेवी एलिमेंट्स आहेत. आता आपल्याकडे पिरियोडिक टेबल मध्ये टोटल एलिमेंट्स किती असतात? 118 118 एलिमेंट्स असतात टोटल एलिमेंट्स. आपल्याकडे सध्या तरी एवढे एलिमेंट्स आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये असतील. हे नंबर तुम्ही बघून घ्या. मला तर वाटतं 118च आहेत, मोजून बघा. ओके, आणि सांगा मला ग्रुप वरती किती आहेत. 118 एलिमेंट्स असतील त्या पिरियोडिक टेबल मध्ये. आता त्या एलिमेंट्स मध्ये तीन प्रकारचे एलिमेंट्स सांगितले आपण. लाइटर एलिमेंट्स जे हलक्या वजनाचे असतील, जे की जास्त वजनदार नाही. दुसरे तर सांगितलं की याच्यामध्ये हेवी पण आहेत, जे हायर वेट, त्यांचा मॉलिक्युलर मास आणि ॲटॉमिक नंबर जो आहे तो जास्त असणार आहे. आणि ॲटॉमिक नंबर तर ॲटॉमचा नंबर असतो, त्याचं काही नाही, पण मॉलिक्युलर वेट जो आहे त्यांचा, ॲटॉमिक मास म्हणू आपण त्याला, ते जास्त असतो, त्यांना हेवी. आणि जे मॉडरेट टाइपचे असतात, जे दोन्हीच्या मधले आहेत तशा प्रकारचे. तर असे एलिमेंट्स जे आहेत. तर अर्थ मध्ये काय झालं, त्या ऍक्टिव्हिटीज ज्या सुरुवातीला ज्या इलेक्ट्रॉनिक ऍक्टिव्हिटी झाल्या, त्याच्यामध्ये काय झालं की अगोदर हे अर्थचे जे कंट्रीज आहेत, इंडिया, ऑस्ट्रेलिया असेल, पाकिस्तान, हे सगळे एकच प्लॅनेट होता. म्हणजे याच्या ठिकाणी एकच कंट्री होता, एकच खंड असायचा असा. पण जसं जसं टाइम ड्युरेशन पुढे गेलं तसं त्याच्यामध्ये व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज होऊ लागल्या. अर्थमध्ये इरप्शन्स होऊन त्या प्लेट ऍक्टिव्हिटीज, आणि हळूहळू ग्रॅज्युअली प्रत्येक देश जो आहे तो पाण्यामध्ये, म्हणजे तिथं लँड जो आहे तो त्यांचा मूव्ह करू लागला. त्याच्यामुळे आज आपल्याकडे कंट्रीज ज्या आहेत त्या डेव्हलप झालेल्या आहेत, तेवढ्या म्हणजे क्रिएट झाल्या. आपला देश हा आहे, आपला देश तो आहे, अशा प्रकारचा. मग तेव्हा काय झालं, जेव्हा अर्थ फॉर्मेशन झाली तेव्हा अशा मेटल्सना डिवाइड करून टाकलं गेलं. कुठं ठेवायचं या एलिमेंट्सना? हे एलिमेंट्स तिथं, मग लाइटर एलिमेंट जे होते त्यांना ठेवून टाकलं ऍटमॉस्फेअर मध्ये. ओके, ऍटमॉस्फेअर मध्ये यांना ठेवून टाकलं. ऍटमॉस्फेअर मध्ये कोणते? आता गॅसेस आहेत सगळ्या. आपल्याला माहिती लाइटर असतात, गॅसेसचं वेट जास्त नसतं. आपण जर बघितलं, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन्स आहेत, हे सगळी गॅसेस कुठे ठेवली गेली? आपल्या ऍटमॉस्फेअर मध्ये. याच्यामध्ये काही सॉइल मध्ये पण ठेवलेले आहेत. सॉइल सरफेस मध्ये पण एलिमेंट्स असतात, लाईक तिथं आपल्याला मॅग्नेशियम, मॅग्नीज वगैरे जे असतात ते सॉइल मध्ये ठेवलेले आहेत. आणि हेवी मेटल जे असतात, जास्त वजनदार असतील, ॲटॉमिक मास जास्त असेल, त्याच्यामध्ये त्यांना जे आहे ते अर्थच्या क्रस्ट मध्ये ठेवले आहेत. हेवी मेटल्स कुठं राहिलेले आहेत? अर्थच्या क्रस्ट मध्ये. दे आर केप्ट इन अर्थ क्रस्ट, राईट, अर्थ क्रस्ट मध्ये. आणि हे जे आहेत सॉइल सरफेस मध्ये. कोणते? या मीडियम टाइपच्या एलिमेंट्स. आता मग अशा प्रकारच्या एलिमेंट्सचं डिवायडेशन झालं. आता
काय होत असतं एक्झॅक्टली, अर्थक्वेक का होतो. आता आपल्याला माहिती आहे की तिथं अक्युमुलेशन आहे हेवी मेटल्सचं. कुठं? अर्थच्या क्रस्टमध्ये, जमिनीच्या खोलवर भागामध्ये असे हेवी मेटल्स आहेत तिथं, राईट. मग काय होतं, अजून आपल्या ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतात. कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपल्याकडं? हे काही होतात त्या अक्युमुलेशन ऑफ अशा प्रकारच्या सिलिकॉन वगैरे ज्या हेवी मेटल्स आहेत यांच्यामुळं व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज क्रिएट होतात. व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे ह्युमन बिंग करतो, ह्युमन बिंग काय करतात? मायनिंग ऍक्टिव्हिटीज जास्त करत असतात. खोदकाम असतो, म्हणजे कोळसा काढण्याचा प्रयत्न चालूच असतो नेहमी. म्हणजे मायनिंग ऍक्टिव्हिटीज पण रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी? अर्थक्वेकसाठी. अर्थक्वेक कशामुळे होतो? व्होल्कॅनिक इरप्शन्स झाल्या, व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज झाल्या, त्याला आपण असं म्हणू शकतो कॉजेस ऑफ अर्थक्वेक. त्यामध्ये फर्स्ट कॉज आपण कोणता सांगितला? व्होल्कॅनिक इरप्शन्स आहेत. त्याच्यानंतर मायनिंग ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके. त्याच्यानंतर आपण काय करतो? ॲटॉमिक टेस्ट केल्या जातात. ॲटॉमिक टेस्ट काय असतात? जमिनीच्या खालच्या म्हणजे जमिनीमध्ये ॲटॉमिक टेस्ट केल्या जातात. बॉम्ब ब्लास्ट करून पाहिले जातात की काय आपले हे बॉम्ब जे आहेत त्या व्यवस्थित झालेल्या आहेत का. ओके. म्हणजे त्या ॲटॉमिक टेस्ट पण रिस्पॉन्सिबल असतात. याच्यानंतर काय असतं? आपल्याकडे खूप मोठे मोठे डॅम्स क्रिएट केले जातात. डॅम बांधण्यासाठी खोदावा लागतो, खूप मोठा एरिया जमिनीचा खोदला जातो तो. तर आपण लार्ज असं म्हणू आपण क्रिएशन ऑफ किंवा कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज डॅम्स ऑन अर्थ. आता मोठे मोठे जे डॅम्स असतात त्याच्यामध्ये आपण ठीक आहे पाण्यासाठी आपण बनवलेले असतील, परंतु काय होत असतं की या लार्ज डॅमचा परिणाम तिथं अक्युमुलेशन होतो. खूप सारा वॉटर तिथं अक्युमुलेट होतो आणि ते प्रेशर क्रिएट करतो अर्थवरती एक प्रकारचं. मग जे जमिनीचा भाग आहे, लँडचा भाग आहे, तो तिथं प्रेशराइज झाल्यानंतर मग तिथं आपल्याला व्होल्कॅनिक इरप्शन्स होताना दिसतात. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं त्याला ह्या ज्या अर्थक्वेकच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतील त्याच्यामध्ये प्लेट्स जे असतात त्या घसरल्या जातात. म्हणजे काय होतं, सपोज करा हा एखाद्या देशाचा लँड असेल, एखादा कंट्री असेल कोणता तरी. ओके. हा लँड आहे, जमिनीचा भाग. याच्यामध्ये अशा तुम्हाला माहिती आहे अशा भेदा पडत असतात. ओके. इरप्शन होतं कम्प्लिटली अशा प्रकारचं चिरतं जमीन आणि हे वरचे जे काही असतील ते आतमध्ये पुरल्या जातात, म्हणजे त्याच्यात बरीड होतात. जेव्हा अर्थक्वेक सारखे नॅचरल डिझास्टर येतील, इथल्या जे काही अर्थ सरफेसवरती ह्युमन ऍक्टिव्हिटी, ह्युमन्स असतील, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, हे सगळेचे सगळे बरीड होतात आणि मग पुन्हा ते काही काळानंतर तिथं डिकम्पोज होऊन मग त्या ठिकाणी मग आपल्याला अशा प्रकारचे फॉसिल्स पण सापडतात जर आपण स्टडी केली तर. ओके. तर हे आहे अर्थक्वेक, एक नॅचरल डिझास्टर आहे आणि त्याच्या काही कॉजेस आहेत. आता कॉजेस तर पाहिलं, जर समजा अर्थक्वेक झाला तर मग आपल्याला याच्यावरती काय परिणाम काय होऊ शकतात? अर्थक्वेकच्या इफेक्ट्स काय असतील? मग अर्थक्वेकच्या इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक कोणावरती? म्हणजे या ठिकाणी जो लाईव्ह स्टॉक आहे, ओके, लाईव्ह स्टॉक आहे त्याचा डॅमेज ऑफ लाईव्ह स्टॉक सगळ्यात महत्वाचं. लाईव्ह स्टॉक डॅमेज होतो म्हणजे जे सजीव आहेत, प्लांट्स, ॲनिमल्स जे काही आहेत आपल्याकडे त्यांना त्याचं हार्मनेस होतं. तर डिस्ट्रक्शन होतं. डिस्ट्रक्शन कशाचं होतं? डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स हाऊसेस एक्सेट्रा. खूप साऱ्या आता कन्स्ट्रक्ट केलेल्या इंडस्ट्रीज असतील, मोठ्या टावर्स असतील, स्टॅच्यूज असतील, बरेचसे आहेत आपल्याकडं, त्या सगळ्या डिस्ट्रक्ट होतात आणि त्याच्यामुळं काय होतं की हा दुसरा इफेक्ट
ओके. आता आणखीन काय होऊ शकतो, जर समजा अर्थक्वेक होतोय, अर्थक्वेक आहे, समजा इथे नदी वाहती आहे, मिटून टाकू. इथून समजा एक नदी आहे, हे काय रिव्हर आहे. सपोज करू आपण हा एरिया, इकडचा एरिया आहे नांदेडचा, ओके. आणि हा नांदेडचा बाहेरचा आउटसाइड एरिया ऑफ सिटी. आता समजा इथं या एरियामध्ये, एवढ्या एरियामध्ये एक अर्थक्वेक झाला, ओके. अर्थक्वेक झाला, मग काय होणार इथं, इथल्या जे काही बिल्डिंग्स असतील किंवा ही नदी आहे याच्यामध्ये म्हणजे असं छेद पडणार. आपण जसं सांगितलं जमीन चिरली जाते, तशा प्रकारचं काहीतरी होतं. आणि ही रिव्हरचा जो डायरेक्शन आहे, रिव्हरचं डायरेक्शन, आता समजा इथं चिरलं आहे, अशा प्रकारची चीर पडली, इथून पूर्ण अशी जमीन चिरलेली आहे. आता काय झालं, इथं रिव्हर इथून येत आहे, पाणी इकडच्या डायरेक्शन वाहत आहे, बरोबर, अशा डायरेक्शन. आता इथं चिरल्यानंतर मग ते इकडे कसं जाणार, इथे जाणार नाही. इथं काय होतं, डायरेक्शन चेंज होतो, हे इकडे काही जातं पाणी आणि इकडे काही जातं, म्हणजे अशा प्रकारचं पाण्याचं डायरेक्शन चेंज होऊन जातं. चेंज झाल्यामुळे काय होतं की त्या आजूबाजूला जे काही आता इकडे कोणी उरलेले असतील किंवा घरं असतील, जे काही आहे ते पण त्या नदीमध्ये वाहून जातात. म्हणजे डायरेक्शन चेंज होतात. परमनंटली ही नदीच बंद होऊन जाते, इकडे पुढच्या एरियाला इकडे नदीच राहणार नाही. म्हणजे अशा प्रकारचे डायरेक्शन चेंज पण होत असतात. थर्ड इफेक्ट, चेंज इन डायरेक्शन ऑफ रिव्हर्स. रिव्हरचे डायरेक्शन्स चेंज होत असतात. हा एक इफेक्ट आहे. अशानंतर काय होतं, समुद्राचं पाणी, वॉटरचं लेवल वाढतो. लेवल वाढतो म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये चेंजेस होतात. आता काही ठिकाणी लँड होता, तो समुद्रामध्ये पडला, ओके. आसपास समजा आता एक इथं समुद्र आहे, हे आहे सी वॉटर, आणि इथं आहे लँड. आता सपोज करू आपण हा मुंबई आहे, हे आहे मुंबई. आपल्याला माहिती आहे मुंबई कुठं आहे, समुद्र आहे, समुद्राच्या किनाऱ्यावर मुंबई आहे. आता या ठिकाणी काय होईल, जर समजा भूकंप झालं इथं समुद्रात, ओके, भूकंप झालं समुद्रात भूकंप झालं म्हणजे काय होणार, या ठिकाणी व्होल्कॅनिक इरप्शन्स होऊ शकतात, तिथली जमीन चिरू शकते, आणि मग इथलं पाणी जो आहे तो इथं येऊ शकतो. म्हणजे पाण्याची स्टॅबिलिटी राहणार नाही, पाणी कुठं पण वाढणार, कुणीकडे पण फिरू शकतो. तर अशा प्रकारच्या डायरेक्शन्स पण, म्हणजे लेवल जो आहे तो पाण्याचा वाढू शकतो. इन्क्रीज द किंवा लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. फोर्थ इफेक्ट, लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. काय म्हणतो आपण, लेवल ऑफ वॉटर टेबल चेंजेस. याच्यामध्ये काय झालं, वॉटरचा लेवलचा जो एक स्थिर लेवल मध्ये होता तो चेंज होऊन गेला, आणि तो पाणी शहरामध्ये पण येऊ शकतो. हे तर झालं काही मेजर डिस्ट्रक्शन्स. हे आपण सांगितलं डिस्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स तर होतातच, घरं वगैरे, हाऊसेस, टावर्स, हे सगळे डिस्ट्रक्ट होतात, पडून जातात बिल्डिंग्स. सगळ्यात महत्वाचं हा जो डॅमेज ऑफ लाईव्ह स्टॉक जो आहे, याच्यामध्ये नॉट ओनली लाईव्ह स्टॉक, तर त्यामध्ये काही अबायोटिक फॅक्टर पण डिस्ट्रॉय होतात.
अबायोटिक फॅक्टरमध्ये सपोज करू आपण त्याला म्हणू इकोसिस्टीम, त्याला म्हणू आपण इकोसिस्टीम. सो डिस्ट्रक्शन ऑफ व्हेरियस टाइप ऑफ इकोसिस्टीम इज कुड बी टेक प्लेस ड्यू टू द अर्थक्वेक. हा एक इफेक्ट आहे. सो दीज आर द सम इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. अजून काही असतील त्या बॉक्स मध्ये दिलेल्या बघून घ्या तुम्ही. तर आता ह्या भूकंप जे झालेला आहे किंवा होत असतं याचे प्रेडिक्शन्स मिळतात आपल्याला. प्रेडिक्शन्स म्हणजे काय? प्रेडिक्शन्स म्हणजे काय? प्रेडिक्शन्स मीन्स अंदाज. ओके, प्रेडिक्शन्स म्हणजे काय? अंदाज. आपल्याला हवामानाचा अंदाज दिला जातो किंवा अर्थच्या मुवमेंटचं आपल्याला प्रेडिक्शन पण दिलं जातं, फॉरकास्ट दिला जातो. भूकंप येण्यापूर्वी आपल्याला त्याच्या सूचना पण दिल्या जातात. ती कशामुळे दिल्या जातात आणि ते का पॉसिबल आहे? तर एक ब्रांच आहे सायन्स मध्ये विच डील्स विथ द स्टडी ऑफ earthquake. Okay, the branch of science which deals with study of earthquake, this is called as seismology. काय म्हणायचं त्याला? seismology. seismology म्हणजे काय? seismology मध्ये भूकंप जो आहे, भूकंपची इंटेन्सिटी काय आहे, भूकंप किती वेळासाठी आहे, कधी येणार आहे, कधी होऊ शकतो, या सगळ्या स्टडीज ज्या असतात त्याला आपण म्हणतो सायस्मोलॉजी. SEI आहे, SEI सायस्मोलॉजी. परत मी डेफिनेशन सांगतो. द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the branch of science which deals with the study of the branch of science which deals with DEALS deals with the study of earthquake, comma movements of earthquake or करा comma च्या जागी, or movements of earth is called as seismology. is called as seismology. या ब्रांचला सायस्मोलॉजी म्हणतो, ज्यामध्ये भूकंपची स्टडी केली जाते किंवा अर्थच्या मुवमेंट्सची स्टडी केली जाते. यासाठी यांना एक इन्स्ट्रुमेंटची गरज पडते, एक इक्विपमेंट आहे ज्याच्या थ्रू काय केलं जातं की त्या होणाऱ्या भूकंपाची इंटेन्सिटी किंवा त्याचं जे आहे ते आपल्याला प्रेडिक्शन्स काढता येतो. दॅट इन्स्ट्रुमेंट सायस्मोग्राफ, त्याचं नाव आहे सायस्मोग्राफ, और त्याला म्हटलं जातं सायस्मोमीटर. Seismograph or seismometer is the instrument which is useful for the study of earthquake. Okay, earthquake च्या intensity, earthquake च्या movements, okay, earthच्या movements वगैरे जे आहेत त्या म्हणजे याच्यामध्ये earthquake ची स्टडी करायची आहे, earthquake ची माहिती काढायची, तर कशाचा वापर केला जातो? सायस्मोग्राफ किंवा सायस्मोमीटर म्हटलं जातं. आता एकदाच जर समजा आपल्याला भूकंपाची स्टडी करण्याचा इन्स्ट्रुमेंट मिळाला, तर मग आपल्याला त्याचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी आपल्याला काहीतरी युनिट्स लागतात. सपोज करा आपण काय केलं की कुठल्या तरी एक वस्तू घेतली, तर त्या वस्तूचं वजन आपण कॅल्क्युलेट करून ठेवतो म्हणजे कुठल्या त्याला युनिट देतो. हा इतक्या किलोग्रॅमचा आहे, हा 4 किलोग्रॅम, हा किंवा मिलीग्रॅम, ग्रॅम, अशा प्रकारचे जे युनिट्स देतो आपण. तर अर्थच्या इंटेन्सिटीचा जे काही युनिट आहे किंवा त्याचं जे रेकॉर्डेड फॉर्म्युला आहे, एक लॉगॅरिथमिक फॉर्म्युला मध्ये त्याला ठेवलं जातं आणि त्याला म्हणतात रिच्टर स्केल मध्ये रेकॉर्ड करून ठेवलं जातं. रिच्टर स्केल काय आहे? एक लॉगॅरिथमिक स्केल आहे ज्याच्यामध्ये इंटेन्सिटी रेकॉर्ड केली जाते.
इंटेन्सिटी ऑफ अर्थक्वेक. ओके, त्या अर्थक्वेकची इंटेन्सिटी काय होती ती रेकॉर्ड करून ठेवली जाते. एक लॉगॅरिथमिक स्केल आहे, युनिट आहे. ओके, कशामध्ये? रिश्टर स्केल मध्ये. ओके, सो दिस इज अबाउट वन ऑफ द नॅचरल डिझास्टर, दॅट इज अर्थक्वेक. नंतरचा पार्ट आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू.